नमस्कार माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींनो, कशा आहात आपण सगळ्याजणी? आय होप की आपण सगळ्याजणी स्वस्त मस्त आणि आनंदी असालच. तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरनं अंदाजा आलाच असेल की आजचा जो व्हिडिओ आहे तो कशावरती आहे. तर आपल्यापैकी बऱ्याच जणांचे जे काही मुलं असतील लहान मोठी, तर आता सगळ्यांच्याच स्कूल ज्या आहेत त्या आता सुरू झालेल्या असतील. आणि माझं बाळ आता जे की आता मोठं होत आहे हळूहळू, तर तो सुद्धा पहिल्यांदा शाळेमध्ये जाणार आहे. तर खरं म्हटलं तर त्याला जन्मल्यापासून कधीच एकटं नाही सोडलेलं मी आत्तापर्यंत. आणि जिकडे जाईल तिकडे तो अगदी चिटकूनच असायचा मला. पण आता 3 वर्ष त्याला पूर्ण झालेली आहेत. त्याला आम्ही प्ले ग्रुपमध्ये वगैरे कुठेच नाही टाकलेलं, डिरेक्टली त्याला आता नर्सरीमध्ये टाकलेलं आहे. तर आज पहिला दिवस आहे त्याचा आणि पहिल्यांदा तो लांब राहणार आहे. पहिल्या दिवशी पेरेंट्सला सोबत ठेवलं होतं, पण सेकंड डेला पेरेंट्स नव्हते सोबत, तर थोडासा रडला होता तो. आणि खरंच त्याला लांब ठेवणं म्हणजे खूप मोठं चॅलेंज होतं माझ्यासाठी आणि माझ्या मिस्टरांसाठी. मला वाटतं प्रत्येक आईवडिलांची जेव्हा आपलं बाळ पहिल्यांदा शाळेमध्ये जातं ना, हीच भावना असेल. तर इकडे मी पहिल्या दिवशीची तयारी जी आहे ती आधीच करून ठेवली होती. प्रिपरेशन म्हणजे पहिल्या दिवशी त्याला डोसा आणि नारळाची चटणी मी दिली होती टिफिनसाठी. आणि नाश्त्यालासुद्धा मी तेच केलं होतं. तर पूर्ण जे काही बॅटर असतं आपलं डोश्याचं, परत नारळाची चटणी करण्यासाठीची जी काही तयारी आहे ती मी सगळी आदल्या दिवशीच करून ठेवली होती. तर टिफिन रिलेटेडसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओज जे आहे ते नक्की शेअर करेल की वीकली मील प्लॅन आपण आपल्या बाळांसाठी अगदी चटपटीत कशा पद्धतीने करू शकतो, जेणेकरून बाळं जे आहेत ती आपली टिफिन जो आहे तो पूर्ण संपवून येतील. तर ते सुद्धा व्हिडिओज मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. तर सगळी तयारी आमची मस्त झाली, नाश्ता वगैरे झाला, टिफिन बॅग वगैरे सगळं भरून निघालो आम्ही. आणि इकडे स्कूलमध्ये आम्ही पोहोचलो. पहिला दिवस होता म्हणून आम्ही दोघंसुद्धा आलो होतो. आणि इथे खूप सुंदर असं लहान बाळांचं वेलकम केलं होतं. बलून्स वगैरे लावले होते, छान टेडी बिअर वगैरे आले होते तिथे बाळांना वेलकम करण्यासाठी. तर खरंच खूप छान वाटलं आणि मुलंसुद्धा सगळे ते एन्जॉय करत होते आणि प्रशिकसुद्धा एन्जॉय करत होता. आणि खरंच मलासुद्धा माझ्या शाळेचे पहिले दिवस आठवले. मलासुद्धा माझ्या शाळेचा पहिलीमध्ये असतानाचा दिवस अजून आठवतो. आणि त्यावेळेस माझी आई मला सोडवायला आली होती. मी रडली नव्हती तेव्हा, कारण की आपल्या वेळी कसं आईवडील म्हणजे तेव्हाचा असा नियमच होता की 6 वर्ष झाल्यानंतरच स्कूलमध्ये टाकायचं. त्यामुळे शाळेत जायच्या आधी अंगणवाडीमध्ये वगैरे मी होती, त्यामुळे इतकं काही वाटायचं नाही. पण पहिल्या दिवशी आई मला सोडवायला आली होती हे मला आठवत आहे. आणि खरंच ते दिवस जे आहेत ते आता पुन्हा नव्याने आपल्याला जगायला मिळत आहेत. आता जे काही पेरेंट्स आहेत माझ्याच जनरेशनचे, तर त्यांना हा एक्सपिरियन्स असेलच की जेव्हा आपण आपल्या बाळासाठी स्कूल रिलेटेड काही वस्तू परचेस करत असतो, घेत असतो, त्यांची शाळेची तयारी करत असतो, तर आपल्यालासुद्धा आपले बालपणाचे दिवस आठवत असतात की आपल्या आईवडिलांनीसुद्धा किती स्ट्रगल करून आपल्याला शिकवलेलं आहे. आणि आपले ते दिवस किती वेगळे होते. आणि आता आपल्या मुलांना आपण किती सगळ्या गोष्टी देत आहोत, पुरवत आहोत. आणि आपण सुद्धा जसं आपल्या आईवडिलांनी त्यांच्या परीने होईल तितकं आपल्याला दिलेलं आहे, तसंच आपणसुद्धा आपल्या मुलांना देण्याचा प्रयत्न करत असतो. तर 2 दिवस खूप छान मस्त गेले बाळाचे. आणि आता 3ऱ्या दिवसापासून त्याला एकट्याला सोडायचं आहे. तर बघू आता कसं होतं ते. तर आम्ही स्कूलमधनं घरी आलो तर मस्त पाऊस पडत होता. आणि पाऊस पडल्यानंतर खरंच वातावरण खूप थंडगार झालं होतं आणि छान असं एन्जॉय करत होती सगळी मुलं इकडची. पावसामध्ये भरपूर भिजली होती मुलं. प्रशिकसुद्धा खूप हट्ट करत होता जाण्याचा, पण त्याला नाही पाठवलं, कारण की पहिला पाऊस आहे हा आणि स्कूल पण आता जस्ट सुरू झालेली आहे. उगाचच कुठेही आजारी वगैरे नको व्हायला. तुम्हाला सांगितलं आज माझ्या मिस्टरांचा वाढदिवससुद्धा आहे. तर मी विचार केला घरीच मी केक बनवते. तर आज मी स्पेशल बिस्किटांचा केक बनवणार आहे, बोर्बन बिस्किटांचा. अगदी साधा सोपा आहे. मला ही रेसिपी माझ्या बहिणीने शिकवली होती, श्यामल राजलने. दोघींनी शिकवली होती, कारण की त्यासुद्धा घरी बिस्किटांचा केक वगैरे करत असतात, वाढदिवस असेल किंवा काही प्रोग्राम असेल तर.
बाजूला पूर्ण इंडस्ट्रियल एरिया आहे, त्याचा आवाज येत असेल कारण की मी माईक वगैरे नाही लावलेला, नॉर्मल बोलत आहे मी तुमच्याशी, तर तो प्लीज आवाज इग्नोर करा. तर आजचा दिवस खूप स्पेशल आहे. तर आज म्हटलं आपण स्वतःच्या हाताने केक बनवूया. 5 बॉर्बन बिस्किट्स घेतलेले आहेत, बॉर्बन बिस्किटचे पॅकेट्स, आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे एक इनोची पुडी. तुम्ही इकडे खायचा सोडासुद्धा वापरू शकता, पण हे कसं मापामध्ये बसतं आणि ह्याने खूप चांगला फुलतो सुद्धा आपला केक, त्यामुळे मी इनोच वापरते मोस्टली. आणि त्यानंतर लागणार आहे 1 वाटी दूध, आणि साखर जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही तुमच्या टेस्टनुसार साखरसुद्धा ॲड करू शकता. तर चला आता हे सगळे जे बिस्किटांचे पुडे आहेत ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असे ग्राइंड करून हे असे तुकडे करून टाकायचे आहेत. ते पटकन वाटले जातात. ती बारीक करून झालेली आहे, ते आता मी याच्यामध्ये ॲड करून घेते. आणि ही अर्धा किलो केक टीन आहे. तुम्हाला सांगितलं की मी बेकिंग वगैरे करायची, तर तेव्हाचं सगळं साहित्य आहे माझं. तर आता ह्या केक टीनला मी थोडंसं तूप लावून घेते. तुम्ही इकडे बटरचा सुद्धा वापर करू शकता, जेणेकरून आपला केक जो आहे तो अगदी स्मूथली निघेल. बटर पेपरसुद्धा तुम्ही इथे लावू शकता. तर तूप जे आहे ते इथे लावून झालेलं आहे. आणि आता आपल्याला हा जो केक आहे आपण तो कुकरमध्ये करणार आहोत. तुम्ही कुकरमध्ये करू शकता किंवा कढईमध्ये करू शकता. माझ्याकडे अवन किंवा OTG नाही आहे, त्यामुळे नेहमी मी कुकर किंवा कढईमध्येच हा केक करत असते. तर कुकर जे आहे ते आपल्याला इकडे 5 मिनटं आधी प्रीहीट करायला ठेवायचं आहे, तोपर्यंत आपण पुढची. तर आता हे बॅटर आपल्याला दुधामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला मी इकडे हा 1 पेला दूध घेतलेला आहे, आणि लागेल तसं आपलं दूध याच्यामध्ये ॲड करत जायचं आहे. आपल्याला याच्यामध्ये अजिबात कुठल्या मोठी आहे, एक ती टाकायची आहे पूर्ण. याने आपला केक जो आहे तो खूप छान असा फ्लफी होतो आणि फुलतो. वरून दूध ॲड करते. इनो जो आहे तो ॲक्टिवेट करावा लागतो आपल्याला, थोडंसं दूध याच्यावर टाकून. आणि पुन्हा हे जे बॅटर आहे आपल्याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे. इकडे म्हणजे 1 वाटी मी इकडे दूध घेतलं होतं, साधारण इकडे एवढंसंच दूध राहू शकतं. आणि तुम्ही याच्यामध्ये चॉकलेट इसेन्स किंवा व्हॅनिला इसेन्ससुद्धा ॲड करू शकता, त्याने सुद्धा खूप छान फ्लेवर येतो. ऑलरेडी आता हे बॉर्बनचं बिस्किट असल्यामुळे याच्यामध्ये चॉकलेट फ्लेवर खूप जास्त प्रमाणात आहे, त्यामुळे मी याच्यामध्ये कुठच्याही प्रकारचं इसेन्स जे आहे ते ॲड नाही केलेलं. केक नाही ते व्यवस्थित आपण एकदा हलक्या हाताने टॅप करणार आहोत व्यवस्थित, एकदा आणि दोनदा, जेणेकरून याच्यामध्ये जे काही बबल्स असतील, हवा असेल ती पूर्णपणे निघून जाईल आणि आपला केक जो आहे तो अगदी सॉफ्ट तयार होईल. तर आता इकडे कुकरसुद्धा छान असं प्रीहीट झालेलं आहे, 5 मिनटं झालेली आहे ती सगळी प्रोसेस करेपर्यंत. तर आता आपण ह्याच्यामध्ये आपलं हे जे टीन आहे केक टीन, ते असते आपल्या कुकरची, तीच मी याच्यामध्ये टाकणार आहे. आणि या जाळीच्या वरती आपलं हे जे केक टीन आहे ते आपल्याला ठेवायचं आहे. आता आपल्याला कुकरची रिंग आणि कुकरची शिटी काढून घ्यायची आहे, आणि याला झाकण जे आहे ते व्यवस्थित पॅक लावायचं आहे. अगदी लो हीटवर आपल्याला हा जो आपला केक आहे तो 20 ते 25 मिनटं छान असं बेक करून घ्यायचा आहे. तर चला आता मी तुम्हाला केक बेक झाल्यानंतर भेटते. केक मस्त फुललेला आहे, पण आपल्याला आता चेक करावं लागेल. मी आता इथे नाईफने चेक करत आहे, मधोमध आपल्याला हे टाकून चेक करायचं आहे. तर अजून थोडंसं याला बेक व्हायला वेळ लागणार आहे. केक बेक होण्यासाठी मी तुम्हाला साधारण 25 मिनटं सांगितले होते, पण 25 मिनटामध्ये नाही झाला, त्यामुळे अजून मी एक्स्ट्रा 10 मिनटं केक जो आहे तो बेक करून घेतलेला आहे. तर आता पुन्हा एकदा मी चेक करते हा प्रॉपर बेक झाला आहे की नाही. अगदी आपला चाकू जो आहे तो व्यवस्थित निघालेला आहे.
तर साधारण 30 ते 35 मिनटं केक जो आहे तुम्ही छान असा बेक करून घेतला आणि त्यानंतर तो थंड करण्यासाठी ठेवला बाजूला आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच तो आपल्याला काढायचा आहे. तोपर्यंत मी इकडे चॉकलेट गनाश करून घेते. अगदी सोपं आहे चॉकलेट गनाश करणं. तर इकडे मी डेअरी मिल्क 3 चॉकलेट आणले, कॅडबरी आणल्या होत्या आणि ते काढून घेतले आणि एका बाउलमध्ये काढल्यानंतर अगदी उकळतं पाणी असतं ना, थोडंसं उकळतं पाणी घ्यायचं एका भांड्यामध्ये आणि आपल्या चॉकलेटची जी काही वाटी आहे तर ती त्याच्यावरती ठेवून द्यायची आणि आपोआप त्याचं गनाश जे आहे ते होऊन जातं व्यवस्थित. तर आता केकसुद्धा मस्त इकडे आपला थंड झालेला आहे. तर याचे मी 2 भाग करून घेते. धाग्याने अशा पद्धतीने मी याला कट करत आहे आणि खूप सोपं पडतं धाग्याने कट करणं. अगदी इक्वली कट होतात दोन्ही पीसेस आणि त्यानंतर आता दोन्ही पीसेसच्या मध्ये मी चॉकलेट टाकणार आहे आणि खरंच खूप सुंदर लागतं. अगदी ब्राउनी असते ना, ब्राउनीसारखा फ्लेवर येतो याला, कारण की आपण याच्यामध्ये कुठच्याही प्रकारचं इसेन्स वगैरे नाही वापरलेलं. तर हे जे मी चॉकलेट गनाश केलं होतं ते मी मधोमध अगदी व्यवस्थित लावून घेते. त्यानंतर बाहेरच्या साईडने सुद्धा लावते आणि तुम्ही हवं तर ह्याला व्हिपिंग क्रीम वगैरे सुद्धा लावू शकता. मी अगदी साधा सिंपल केलेला आहे. चॉकलेट लावून झाल्यानंतर बाहेरनं सुद्धा मी चॉकलेट लावलं आणि त्यानंतर 1 ते 1.5 तासासाठी मी हा केक जो आहे तो फ्रीजमध्ये ठेवला होता छान सेट होण्यासाठी. तर केक तर बनवला पण आम्ही सेलिब्रेशन नाही केलं काही कारणांमुळे. तर दुसऱ्या दिवशी आम्ही केक कट केला होता. तर असं साधं सिंपल माझ्या मिस्टरांचा वाढदिवस आम्ही साजरा केला आणि केकसुद्धा सगळ्यांना घरामध्ये खूप आवडला. तर मैत्रिणींनो, तुम्हीसुद्धा अशा प्रकारचा बिस्किटांचा केक नक्की करून बघा. तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना नक्कीच आवडेल खायला. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आय होप की तुम्हाला हा आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि हो, तुमच्याही मुलांची शाळा सुरू झाली असेल तर त्यांचा शाळेचा पहिला दिवस कसा गेला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमच्यासुद्धा शाळेच्या काही आठवणी असतील तर त्यासुद्धा नक्की सांगा. भेटूया लवकरच. बाय.